नमस्कार मित्रांनो, कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आणि आपण बऱ्याच दिवसापासून सोशल मीडियावरती न्यूजपेपरमध्ये अथवा सोशल मीडियाच्या ग्रुपवरती एक बातमी पाहतोय की स्टॅम्पवर नोटरी केलेला विक्री करार अवैध म्हणून। तर मित्रांनो, त्या बातमीबाबतचं व्हायरल बातमीबाबतचं सत्य आज आपण आपल्या कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलचे ॲडमिन कैलासजी नाईक साहेब व त्यासोबतच आपले अक्षय राऊत साहेब यांच्यासोबत जाणून घेणार आहोत। नमस्कार राऊत साहेब, नमस्कार गावडे साहेब। नमस्कार। जसं की मित्रांनो, आपण पाहतोय सोशल मीडियावर की एक बातमी वेगानं व्हायरल होते आणि ती म्हणजे स्टॅम्पवर नोटरी केलेला विक्री करार अवैध। आणि वेगवेगळी वर्तमानपत्र आहेत, न्यूज चॅनल्स आहेत आणि सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म्स आहेत, त्याच्यावर असं म्हटलं जातंय की जो स्टॅम्पवर नोटरी दस्त नोंदवला जातो, इशारा पावती नोंदवली जाते, तर तो इशारा पावतीचा करार हा इल्लीगल आहे असं माननीय मुंबई उच्च न्यायालयाने ठरवलेलं आहे गावडे साहेब। तर ही सगळी बातमी व्हायरल करीत असताना माननीय मुंबई उच्च न्यायालयाचा नेमका न्याय निर्णय काय आहे? माननीय मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला न्याय निर्णय हा कोणत्याही दाव्याचा अंतिम न्याय निर्णय झाल्यानंतर त्याच्या विरुद्ध वरिष्ठ कोर्टामध्ये अपील झालं आणि त्या अपीलामध्ये न्याय निर्णय दिलेला आहे का? माननीय मुंबई उच्च न्यायालय नेमकं या नोटरी अधिकारी यांच्याकडे नोंदवलेल्या इशारा पावती करारपत्राच्या अनुषंगाने नेमकं काय म्हणालं आहे? तो दावा कशाचा आहे? वादीचं काय म्हणणं आहे? प्रतिवादीचं काय म्हणणं आहे? आणि कोणत्या पॉइंटवर माननीय मुंबई उच्च न्यायालयाने नेमका कोणता निष्कर्ष नोंदवलेला आहे? हे जे सत्य आहे हे बाहेर न येता ज्या दोन रिलीफ्स आहेत, ज्या दोन प्रेयर वादीने मागणी केलेल्या होत्या, त्यातली एक प्रेयर, एक मागणी जी आहे ती माननीय मुंबई उच्च न्यायालयाने जो टेक्निकल ग्राउंड होता त्या टेक्निकल ग्राउंडवर नामंजूर केलेली आहे आणि दुसरी जी वादीची प्रेयर आहे ती प्रेयर मंजूर सुद्धा केलेली आहे। ही बाब बाजूला ठेवून त्या माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाचा पूर्ण अर्थ समजून न घेता एक निकाल झाला आणि त्या निकालामुळं पूर्ण इशारा पावतीचे दस्तच अवैध ठरवले जणू काही गेले आहेत की काय, अशा प्रकारचं सगळं वातावरण जे आहे ते समाजामध्ये निर्माण केलं जात आहे। मित्रांनो, सोशल मीडियावर जेव्हा कोणतीही बातमी येते त्यामध्ये आपल्याला विशेषतः न्यायालयीन कामकाजाच्या बाबतीमध्ये त्यामध्ये जर पक्षकारांचं नाव असेल तर आपण ते पक्षकारांचं नाव जे आहे ते गुगलवर सर्च करून आपण तो न्याय निर्णय वाचू शकतो आणि त्यानंतरच आपलं मत बनवू शकतो। एक पोस्ट आपल्याला येते, आपण ती सगळीकडे फिरवतो, ना आपल्याला तो न्याय निर्णय माहीत असतो, ना माननीय कोर्ट काय म्हणालेला आहे, कोणती गोष्ट करायला पाहिजे जी केली नाही म्हणून आम्ही या न्याय निर्णयाच्या निष्कर्षापर्यंत आलेलो आहोत। या सर्व गोष्टी ज्या आहेत या कुठंच समोर येत नाहीत आणि माननीय न्यायालयानं नोटरीवरून केलेला विक्रीचा करार अवैध ठरवून टाकला। म्हणजे जणू काही नोटरी लोकांना आता नोटरी अधिकारी यांच्याकडे इशारा पावतीच करता येणार नाही का काय, अशा प्रकारचं सगळं वातावरण जे आहे ते निर्माण केलं जात आहे। हे पूर्णतः चुकीचं आहे। गावडे साहेब, आपण जेव्हा या विषयावर बोलत आहोत, आपण ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनलवर हा जो माननीय मुंबई उच्च न्यायालयाचा जो केस लॉ आहे, न्याय निर्णय आहे, याच्याबद्दल व्हिडिओ पोस्ट केलाय। परंतु बरेच जे ज्युनियर वकील मित्र होते, बरेचसे पक्षकार होते आणि सोशल मीडियावर चाललेला हा गोंधळ पाहून असं वाटलं की पुन्हा एकदा या न्याय निर्णयामध्ये सखोलपणे आपण एक सविस्तर व्हिडिओ बनवावा आणि जे आपले जे व्ह्युअर्स आहेत सर्वजण यांच्या मनामध्ये जे गैरसमज आहेत ते आपण दूर करावेत। मित्रांनो, व्हिडिओ थोडासा मोठा होईल, आपल्याला या केसचे फॅक्ट्स पाहिजे, माननीय प्रथम कोर्ट काय म्हणालं, द्वितीय कोर्ट काय म्हणाला आणि माननीय मुंबई उच्च न्यायालयाने काय निष्कर्ष नोंदवले हे आपण त्या न्यायालयाच्या न्याय निर्णयातील पॅरेग्राफ नुसार जे आहे ते आपण सांगणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पहा, म्हणजे आपल्याला माहिती संपूर्ण मिळेल। थोडासा व्हिडिओ निश्चितच मोठा होईल, परंतु अशी अपेक्षा करतो की आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाल। आणि ही प्रस्तावना सुद्धा देण्याचं कारण असं होतं की ही प्रस्तावना दिली नाही तर आपल्याला विषय कळणार नव्हता। गावडे साहेब, सर्वात आधी या केसचं जे स्वरूप आहे ते काय स्वरूप होतं, या केसच्या फॅक्ट्स काय होत्या हे आपल्याला पाहावं लागेल। ही केस जी आहे ती बीड येथील आहे। या केसचा मूळ दाव्याचा जो क्रमांक आहे तो आहे 93/2022, चौथे
जॉईंट सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन साहेब बीड यांनी एक न्याय निर्णय दिलेला होता. आणि गमतीची बाब अशी आहे की हा दाव्याचा पूर्ण न्याय निर्णय नव्हता, तर हा दाव्यामध्ये दाखल केल्या गेलेल्या अंतरिम मनाई अर्जाचा आदेश होता. जो अर्ज आपण दाखल करतो दिवाणी प्रक्रिया संहिता ऑर्डर 39 रूल 1-2 खाली. आता हा जो वादी होता ह्याचे फॅक्ट्स अशा होत्या या केसच्या की प्रतिवादी जो होता या केसमधला तो एका मिळकतीचा मालक होता आणि त्या प्रतिवादीनं ती मिळकत जी आहे ती विक्रीला काढलेली होती. त्यांनी ब्रोकरना वगैरे सांगितलेलं होतं. त्या जे मध्यस्थ होते ब्रोकर त्यांनी व्यवहार वादीचा आणि प्रतिवादीचा जुळवून आणला आणि 26/6/2020 ला या मिळकतीच्या संदर्भामध्ये वादी आणि प्रतिवादीमध्ये व्यवहार झाला. वादी हे इशारा पावती दस्त लिहून घेणार आहेत या केसमध्ये आणि प्रतिवादी जे आहेत ते मिळकतीचे मालक आहेत. ही गोष्ट आपण समजून घ्यावी. मी पुन्हा एकदा रिपीट करतोय म्हणजे आपल्याला लक्षात येईल की नेमकं काय घडलंय. की दावा दाखल करणारे जे आहेत ते इशारा पावती नोटरी दस्त जो इशारा पावती नोंदवलेला होता नोटरी अधिकारी यांच्याकडे तर त्यातील लिहून घेणार आणि प्रतिवादी जे आहेत ते त्या मिळकतीचे मालक आहेत ज्यांनी विक्री करण्याचा करार केलेला आहे. तर त्यांच्या दोघांमध्ये ब्रोकर देखत प्रत्येकी 20 लाख रुपये याप्रमाणे 92,50,000 रुपयाला त्या मिळकतीचा व्यवहार झाला. त्या मिळकतीचा व्यवहार झाल्यानंतर एक ताबा पावती नोटरी करण्यात आली, नोटराईज करण्यात आली, त्याला सिरियल नंबर देण्यात आले. नोटरी पब्लिक यांच्याकडे ताबा इशारा पावती म्हणून एक करारपत्राचा दस्त नोंदवण्यात आला. त्या ताबा नोटरी करारपत्राच्या दस्तामध्ये 1 लाख रुपये रोख दिले गेले, 4 लाखाचा चेक दिला गेला. ती रक्कम मिळाली, साक्षीदारासमक्ष कबूल करून त्या मिळकतीच्या मालकाने तो नोटरी दस्त जो आहे तो लिहून दिला. आता त्यानंतर पुन्हा सुद्धा म्हणजे हा दस्त लिहून दिल्यानंतर एकूण एक स्वतंत्र जो आहे तो दस्त लिहून दिला नोटरीचा, ज्याच्यामध्ये या मिळकतीचा ताबा जो आहे तो लिहून घेणाराला म्हणजे वादीला देण्यात आला. आणि त्या कराराप्रमाणे जे आहे ते जे वादी होते त्या वादीने त्या मिळकतीचा ताबा घेतला. तिथं त्यांनी 400 टिपर वाळू टाकली, आंब्याची, नारळाची, एवढंच नाही तर जे चिकू होते त्याची झाडं लावली. जे करारामध्ये असं ठरलं होतं की या मिळकतीची मोजणी जी आहे ती मालकानं करून द्यावी, त्या मिळकतीची शासकीय मोजणी केली गेली. हद्दीवर पोल रवले गेले, कडेने ताराचं कंपाऊंड केलं गेलं ह्या वादीला पोझिशन दिल्यानंतर. आता त्यानंतर पुन्हा करारामध्ये ठरल्याप्रमाणे 2 चेकने या वादीने प्रतिवादीला 10 लाख रुपये दिले. प्रतिवादीला एकूण 15 लाख रुपये मिळाले. पुन्हा 3 चेकने 22 लाख रुपये दिले. प्रतिवादीने वादीला अशी परवानगी दिली लिखित स्वरूपामध्ये, दोघांच्या आपसात संमतीने असं ठरलं की एवढी रक्कम तर मी आता दिलेली आहे. तर वादीन प्रतिवादीमध्ये असं ठरलं की या मिळकतीचं प्लॉटिंग करायचं, ते प्लॉटिंग विक्री करायचं आणि विक्रीचे जे पैसे येतील त्यातली 50% रक्कम वादीनं घ्यायची, 50% रक्कम या व्यवहारापोटी म्हणून प्रतिवादीला द्यायची, जी राहिलेली रक्कम द्यायची आहे. आता त्याच्यामध्ये असंही ठरलं की एखादं गिऱ्हाईक आलं तर अजून तर काय याचं खरेदी खत झालेलं नाही, एखादं जर गिऱ्हाईक आलं तर प्रतिवादीनं डायरेक्ट त्या गिऱ्हाईकाच्या खरेदी घेणाऱ्याच्या नावे खरेदी खत नोंदवून द्यायचं या वादीच्या वतीनं, कारण मिळकतीच्या उतार्यावर त्या प्रतिवादीचं अजूनही नाव होतं. तर हे असं ठरल्यानंतर त्यांच्या दोघांमध्ये या ज्या सर्व गोष्टी होत्या, कराराची जी मुदत होती ती 25/6/22 पर्यंत या सगळ्या गोष्टी करायचं असं करारामध्ये लिहिलं होतं. आता अडचण अशी झाली की वादी ज्यांनी नोटरी इशारा पावती लिहून घेतलेली होती मित्रांनो, की त्यांना शंका यायला लागली की प्रतिवादी काही ठरल्याप्रमाणे वागत नाही. आणि जशी जशी कराराची मुदत संपायची म्हणजे ठराविक मुदतीमध्ये खरेदी खत करून घेण्याचं आहे असं जे लिहिलेलं असतं नोटरी इशारा पावतीमध्ये, तर ती मुदत संपत यायला लागली आणि प्रतिवादीच्या ज्या हालचाली आहेत त्या त्यांना असं वाटलं की बाबा मला असं वाटतं की तो प्रतिवादी आता मला खरेदी खत करून देणार नाही. त्यावेळी वादीनं जे आहे ते प्रतिवादीकडे खरेदी खत करून देण्याबाबत तगादा लावला, मी उर्वरित रक्कम द्यायला तयार आहे आणि तुम्ही मला त्या मिळकतीचं खरेदी खत करून द्या, जे नोटरी इशारा पावती ॲग्रीमेंटमध्ये लिहिलेलं होतं. आता त्याच्यासाठी या वादीनी प्रतिवादीला कॉल केले,
मेसेज पाठवले, जे मध्यस्थ होते ब्रोकर त्यांच्याशी बोलले. त्याच्यामध्ये एक अडचण अशी होती की त्यांच्या दोघांमध्ये असं ठरलेलं होतं की त्या मिळकतीच्या उतार्यावर बोजा होता, म्हणजे कर्जाचा बोजा होता. तर तो त्या मिळकतीच्या मालकाने कमी करून खरेदी खत करून देण्याचं होतं. हे खरेदीबाबत तगादा लावल्यानंतर मालक म्हणाले की तो बोजा कमी करण्यासाठी माझ्याकडे काही पैसे नाही, त्यामुळे तुम्ही मला आणखी रक्कम द्या. पुन्हा 1 लाख रुपये दिले. व्यवहारात ठरल्याप्रमाणे व्यवहार पूर्ण करायचा म्हणून पुन्हा 24 लाख रुपये अमाऊंट जी आहे ती सुद्धा वादीने त्या प्रतिवादीला दिली. पुन्हा आणखी 1 लाख दिले, 24 लाख दिले. आणि हे सर्व जे आहे ते एका हॉटेलमध्ये पैशाची देवाणघेवाण झाली, जिथल्या CCTV फुटेजमध्ये पैसे या प्रतिवादीनं स्वीकारलेले फुटेज सुद्धा होते. एवढंच नाही तर आता मी एवढे सगळे पैसे दिलेत, आधी 15 दिले, जसं मी आता सिक्वेन्सनी सांगितलं, पुन्हा 1 दिले, पुन्हा मी 24 लाख दिले. आता खरेदीला काहीच अडचण नाही, मला प्रतिवादी खरेदी देईल म्हणून वादीने पेपरमध्ये जाहीर नोटीस सुद्धा दिली की मी ही मिळकत खरेदी घ्यायला लागलो, कोणाची काय हरकत आहे. परंतु प्रतिवादी हे ती मिळकत खरेदी देण्यास टाळाटाळ करायला लागला. आणि याच्या उलट प्रतिवादीनेच वादी विरुद्ध पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की माझ्याशी काय फसवून व्यवहार केलेला आहे, मी काय कब्जा वगैरे दिलेला नाही. एवढंच नाही तर वकिलामार्फत नोटीस सुद्धा दिली की मी तुम्हाला या मिळकतीचा कब्जाच दिलेला आहे. आणि असं म्हणून उलट त्यांचं म्हणणं प्रतिवादीचं असं होतं की वादी माझ्या मिळकतीमध्ये बेकायदेशीर घुसायचा प्रयत्न करतायत आणि मला धमदाटी करतायत, धमकी देत आहेत. तर मी काही कब्जा दिलेला नाही, आमची प्राथमिक बोलणी होती आणि त्याचा भाग म्हणून मी हे करारपत्र लिहून दिलेलं आहे, नोटरी इसारा पावती करारपत्र. तर प्रतिवादी पोलीस स्टेशनला गेले, प्रतिवादीने केस दाखल केली, इसारा पावती नोटरी दाखवली. आणि आपल्या सर्वांना माहीत आहे, वकिलांना, की हा ॲब्सोल्युटली सिव्हिल डिस्प्यूट आहे, म्हणजे हा दिवाणी स्वरूपाचा वाद आहे. म्हणून संबंधित पोलीस स्टेशनचे अधिकारी जे आहेत ते त्यांनी वादीला सांगितलं की हा तुमचा वाद जो आहे तो सिव्हिल नेचरचा आहे, दिवाणी स्वरूपाचा आहे, तर तुम्ही योग्य त्या दिवाणी न्यायालयामध्ये जावा आणि तुम्ही त्या ठिकाणी योग्य ती दाद मागा या प्रतिवादीच्या विरुद्ध. म्हणून प्रतिवादीने जे आहे ती टाळाटाळ केली आणि मुदत संपवली. त्या दस्त्यामध्ये खरेदी खत करून देण्याची जी मुदत होती ती संपवली. वादी ते सब रजिस्ट्रार कचेरीमध्ये हजर राहिले त्या तारखेच्या आधी की मी पैसे द्यायला तयार आहे आणि मला खरेदी द्यावी. परंतु प्रतिवादीनं खरेदी खत करून काही दिलं नाही, मुदत संपवली. वादी जे आहेत ते माननीय न्यायालयामध्ये गेले, बीड येथील सिव्हिल जजेस सिनियर डिव्हिजन यांच्या कोर्टामध्ये. त्या दाव्याचा नंबर मी आधी आपल्याला सांगितला. वादीने असा दावा दाखल केला ज्याला इंग्रजीमध्ये आपण स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ सूट म्हणतो, की या करारपत्रावरून मला खरेदी खत होऊन मिळावं. आणि त्यांची दुसरी प्रेयर होती जी अल्टरनेटिव्ह प्रेयर प्रत्येक स्पेसिफिक परफॉर्मन्सच्या म्हणजे करारपूर्ती होऊन मिळण्याच्या दाव्यामध्ये असते की जर मी हा व्यवहार सिद्ध नाही करू शकलो आणि मेहरबान कोर्टाचं असं मत झालं की मला या मिळकतीचं खरेदी खत देता येणार नाही, तर मला मी जी रक्कम दिलेली आहे ती 12% व्याजाने मला परत द्यावी, अशी त्यांची अल्टरनेटिव्ह प्रेयर होती, म्हणजे विकल्पाची. जर मी पहिली मागणी पुराव्याच्या आधारे सिद्ध करू नाही शकलो, मेहरबान कोर्टाला असं वाटलं की मी तयार नव्हतो किंवा माझी चूक आहे, तर माझे पैसे मला व्याजासह परत मिळाले. हा दावा जेव्हा दाखल झाला त्या दाव्यामध्ये प्रतिवादी हजर झाले. प्रतिवादीने त्यांचं म्हणणं दिलं. प्रतिवादीने हा व्यवहार नाकारला, मी कब्जाच दिला नाही असं म्हणले, कब्जा आजही माझ्याकडे आहे आणि वादी हे माझ्या मिळकतीमध्ये कब्जा घालण्याचा प्रयत्न करतायत, मला धमकी देत आहेत. वादीचा या मिळकतीच्या कब्जाशी काही संबंध नाही, झालेला करार हा प्राथमिक बोलण्याबाबतचा होता, वगैरे वगैरे त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलं. या वादीने त्या दाव्यामध्ये, जसं की आपण सर्वजण वकील मित्र आहेत त्यांना माहीत आहे की मिळकत होती त्या मिळकतीच्या मालकाच्या नावानं, ज्यांनी खरेदी खत करून देण्यास नकार दिला आणि त्यांच्या नावाचा आधार घेऊन ते त्या मिळकतीची विक्री करू शकत होते. आधी इसारा पावती दिली आणि त्यानंतर स्वतःचं नाव आहे म्हणून त्या मिळकतीची ते विक्री केली, तर दाव्यामध्ये गुंतागुंत वाढणार होती. एवढंच नाही तर या वादीला त्या कब्जातून काढलं तर त्यांचं नुकसान होणार आहे. मी एवढे मोठे पैसे दिलेले आहेत, प्रतिवादी मला कब्जातून काढण्याची धमकी देत आहेत, माझा कब्जाच नाही म्हणतायत, मला हरकत करतायत आणि मिळकतीची विक्री सुद्धा करण्याची भाषा करतायत, असे म्हणून 2 मागण्या ज्या आहेत. पहिली मागणी कोणती, हे कुठंही पेपरमध्ये किंवा सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये नाही. जी माहिती आम्ही आपल्याला सांगत आहोत, केसची फॅक्ट सांगत आहोत. जसं की गावडे साहेब व्हिडिओच्या सुरुवातीला म्हणाले की त्या व्हायरल पोस्ट मागचं सत्य काय आहे आणि ते सत्य आपण जाणून घेत आहोत.
व्हिडिओला स्किप करू नका. तर जेव्हा वादीने त्या दाव्यामध्ये मूळ दावा कशाचा आहे गावडे साहेब, की या करारावरून मला खरेदी खत करून मिळावं आणि मी केस सिद्ध नाही केली तर माझे पैसे 12% न द्यावे, हा मूळ दावा. सूट फॉर स्पेसिफिक परफॉर्मन्स, ज्याच्यामध्ये वादीनं दिवाणी प्रक्रिया संहिता ऑर्डर 39 रूल 1-2 खाली तात्पुरत्या मनाईचा अर्ज दाखल केला, ज्याला आपण टेम्पररी इंजंक्शन ऍप्लिकेशन म्हणतो. त्याच्यामध्ये मागणी अशी होती की ही मिळकत मी या कराराने घेतलेली आहे, मी त्यांना एवढे पैसे दिलेले आहेत, उतार्यावर त्यांचं नाव आहे, त्यामुळं उतार्यावर नाव असल्याचा गैरफायदा घेऊन ते त्या मिळकतीची विक्री विल्हेवाट लावण्याच्या प्रयत्नात आहेत. तर त्यांनी त्या मिळकतीची विक्री विल्हेवाट लावू नये अशी त्यांना ताकीद द्यावी. दुसरी त्यांची मागणी होती की या दस्ताने मला कब्जा दिलेला, त्यामुळे माझ्या कब्जे वहिवाटीला या प्रतिवादीने म्हणजे मालकाने हरकत अडथळा करू नये. तर हा मनाईचा अर्ज दिवाणी प्रक्रिया संहिता ऑर्डर 39 रूल 1-2 खाली जो अर्ज ज्याच्यामधल्या मागण्या असतात त्या या दाव्याचा अंतिम निकाल लागेपर्यंत मेहरबान कोर्टाने मला अशी दाद द्यावी अशी असते. इट इज नॉट द सूट. या केसमध्ये जो निर्णय झालेला आहे तो दाव्याचा निकाल नाही, कोणताही अंतिम. तात्पुरत्या मनाई अर्जाचा आदेश या केसमध्ये झाला. तर वादीने या 2 मागण्या या ताकीदीच्या अर्जामध्ये मागितल्यानंतर जे खालील कोर्ट होतं, प्रथम कोर्ट ज्याला आपण म्हणूया सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन, यांनी त्या ताकीदीच्या अर्जावर आदेश केला वादीच्या बाजूने. आणि प्रथम कोर्ट या निष्कर्षाला आलं की हा दोघांमध्ये करार झालेला आहे, या कराराने वादीला प्रतिवादीने कब्जा दिलेला आहे, व्यवहारातील बरीचशी रक्कम ही स्वीकारलेली आहे आणि मिळकत आहे ती मूळ मालकाच्या नावावर आहे प्रतिवादीच्या. त्यामुळे वादीने या 2 मागण्या मागितलेल्या आहेत, या मागण्यास तो पात्र आहे. त्याच्यामध्ये जसं की ताकीदीच्या अर्जामध्ये 3 गोष्टी पाहिल्या जातात मित्रांनो. एक म्हणजे वेदर यू आर हॅव्हिंग प्रायमा फॅसी केस, म्हणजे तुम्हाला सकृत दर्शनी वरवरची कागद पाहिल्यानंतर जी उपलब्ध कागद आहेत मेहरबान कोर्टासमोर ती पाहिल्यानंतर तुम्हाला केस आहे का जो मागणी करतो त्याला. दुसरी गोष्ट असते की बॅलन्स ऑफ कन्व्हिनियन्स, म्हणजे न्यायाचा समतोल कोणाच्या बाजूने, आज मंजूर झाला तर काय होईल, नामंजूर. आणि तिसरे असते ते इररिपेरेबल लॉस, म्हणजे हा अर्ज मंजूर केला तर प्रतिवादीचं काय नुकसान होणार आहे आणि नामंजूर केला तर वादीचं काय नुकसान होणार आहे. या केस बद्दल स्पेसिफिकली मी बोलतो. तर हे 3 इश्यूज मेहरबान कोर्टाने काढले, सविस्तर कागदपत्रांचं अवलोकन केलं आणि कोर्ट या निष्कर्षाला पोहोचलं की वादीला केस आहे सकृतदर्शनी, न्यायाचा समतोल वादीच्या बाजूने आहे आणि जर हा अर्ज नामंजूर केला तर प्रतिवादी त्या मिळकतीची विक्री करेल, प्रतिवादी ती मिळकतीची विक्री करून त्यामध्ये दुसरे लोक ताबेदार म्हणून येतील ज्यांनी खरेदी घेतल्या आणि ज्यामुळं या वादीच्या केसमध्ये गुंतागुंत निर्माण होतील, वादीला पुन्हा त्यांच्याकडून कब्जा घ्यावा लागेल. वादी जर डिस्पजेस झाला म्हणजे थोडक्यात त्या ताकीदीच्या अर्जाच्या निकालाच्या वेळी माननीय प्रथम कोर्टाने सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन साहेब बीड यांनी वादीचा कब्जा आहे, त्यामुळे वादीच्या कब्जाला प्रतिवादीने हरकत करू नये. आणि दुसरी गोष्ट जी आहे महत्वाची ती नाव त्यांचं त्या मिळकतीला आहे प्रतिवादीच्या, अजून खरेदीकच झालेलं नाही, त्यामुळे त्यांनी इतरांना कुणाला विक्री विल्हेवाट करू नये. अशा 2 मागण्या मंजूर करण्याबाबतचा ताकीदीच्या अर्जावर आदेश केला. याच्या विरुद्ध जे प्रतिवादी होते ते माननीय जिल्हा न्यायालयामध्ये गेले. माननीय जिल्हा न्यायालयाने जे प्रथम कोर्ट होते सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन यांचा न्याय निर्णय जो आहे तो कायम केला. आता याच्या विरुद्ध जे प्रतिवादी होते मूळ मालक ते गेले मुंबई उच्च न्यायालयाने आणि तिथं त्यांचं म्हणणं असं होतं, आपण त्या केसचं नाव आधी पाहूया की सलीम बेग विरुद्ध सय्यद नावेद, रिट पिटिशन नंबर जो आहे त्याचा तो 13/409/2023 आहे आणि निकालाची तारीख आहे 29/7/2025. आणि तेव्हापासून ह्या पोस्ट सगळ्या फिरतायत की नोटरी करारपत्रच अवैध. निकाल झाला ताकीदीच्या अर्जावर, ज्याच्यावर प्राथमिक निष्कर्ष काढले गेले, ज्याच्यावर एका कायदेशीर मुद्द्याबाबत विश्लेषण करण्यात आलं, कायद्याचं एक कलम कोट करण्यात आलं की ज्याच्यामुळं हे पोजेशन रिसिप्ट जे आहे ही या स्टेजला वाचता येणार नाही, ती पूर्णतः बेकायदेशीर नाही आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे की ही ताकीदीची स्टेज म्हणजे ड्युरिंग पेंडन्सी ऑफ द सूट,
दावा चालू असताना. तर हे सलीम बेग विरुद्ध सय्यद नावेद ही केस आहे. रिट पिटिशन नंबर 13/409/2023 आहे. निकालाची तारीख 29/7/2025 आहे. आपण याच्यातला पॅरा नंबर 12 जर पाहिला, माननीय मुंबई उच्च न्यायालयानं या केसमध्ये न्याय निर्णय देत असताना जे दोन्ही पक्षांनी, वादी आणि प्रतिवादी यांच्या वकिलांनी जे उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्याय निर्णय दिले त्याचं सुद्धा अवलोकन यामध्ये केलंय. पॅरा नंबर 12 जर आपण त्यातला पाहिला तर त्यामध्ये आमिर मिनराज विरुद्ध डायर डी एलिझाबेथ रीट इसार 2019 3 महाराष्ट्र लॉ जर्नल 550 यावरील ही जी केस आहे, ही केस सुद्धा त्यामध्ये नमूद केली आहे, ज्यामध्ये असं म्हटलेलं होतं की अंतरिम मनाईचा आदेश पारित करीत असताना स्टॅम्प ड्युटी त्याला दिलेली आहे का, त्या दस्ताला रजिस्ट्रेशन केलं आहे का, हे पाहू नये. पॅरा नंबर 13 आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये जे आहे ते मेसर्स बिल्डर प्रायव्हेट लिमिटेड विरुद्ध शेख मोहम्मद हनीफ बेपाटी व इतर 2017 5 ऑल MR 401 माननीय मुंबई उच्च न्यायालयाचाच हा न्याय निर्णय होता. आणि याच्यामध्ये असं म्हटलेलं होतं की पुराव्याच्या स्टेजला जे आहे तो दस्त तो इम्पाऊंड करावा. आता इम्पाऊंड करणे म्हणजे काय आणि पुराव्याच्या स्टेजला करणे म्हणजे काय. आता ही जी केस होती ज्याच्याबद्दल एवढ्या पोस्ट व्हायरल होत आहेत की नोटरी दस्तच बेकायदेशीर माननीय न्यायालयाने ठरवला. तर या केसमध्ये सुद्धा असं म्हटलेलं आहे की स्टेज कोणती होती, ही तुर्तातुर्त ताकीदीच्या अर्जाची सुनावणी, त्याचा निकाल, त्याच्या विरुद्ध झालेला अपील आहे. द डिसिजन डिक्री इन द फायनल सूट इज yet not done by any of the court, neither by the trial court nor by the appellate court. अजून दावा प्रलंबित आहे. ही तुर्तातुर्त ताकीदीच्या अर्जावरचा आदेश आहे जो माननीय मुंबई उच्च न्यायालयापर्यंत गेलाय आणि ज्याच्यामध्ये माननीय मुंबई उच्च न्यायालयाने काही महत्वपूर्ण मुद्दे मांडलेले आहेत. आणि ते महत्वपूर्ण मुद्दे जे आहेत त्या महत्वपूर्ण मुद्द्यां म्हणजे की एक प्रेयर नामंजूर केली आणि दुसरी प्रेयर मागणी जी आहे ती मंजूर केली. ती नामंजूर करीत असताना नेमकी कशामुळे केली हे न सांगता पूर्ण दस्तच अवैध ठरवलेला आहे अशा प्रकारचे सगळे पोस्टर्स व्हायरल होत आहेत, न्यूज व्हायरल होत आहेत. हे किती दुर्दैव आहे. त्यामुळे कुणीही घाबरून जाऊ नये की हे पूर्णतः दस्तच बेकायदेशीर असतो. फक्त त्याच्या ज्या कायदेशीर बाबी आहेत त्याची पूर्तता करण्याचं राहून गेल्यानंतर त्या कायदेशीर बाबींची आपण जर पूर्तता केली तर निश्चितपणे त्याला कायदेशीर मान्यताही मिळते. पूर्ण सगळं संपलं. आता माननीय मुंबई उच्च न्यायालयाने हे बेकायदेशीर ठरवलंय आणि केलेले सगळे इशारा पावतीचे दस्तच रद्द, अशा प्रकारचं जणू काही वातावरण तयार केलं जात आहे. त्यासाठी आपल्याला हा इतका सविस्तर व्हिडिओ बनवावा लागला. तर या केसमध्ये या दोन केसचं जे आहे ते डिस्कशन झालं. या दोन केसचं डिस्कशन झाल्यानंतर आणखी एका पॅरा नंबर 19 मध्ये श्रीमती दायवम्मा उर्फ सना मुक्कामा वर्सेस श्रीमती बलमा व इतर या माननीय केरळ उच्च न्यायालयाच्या न्याय निर्णयाबद्दल सुद्धा विश्लेषण करण्यात आलं. आणि दुसरी एक केस होती एलापू उमा माहेश्वरी व इतर विरुद्ध बुद्धा जगदीश्वर राव व इतर, ही माननीय सर्वोच्च न्यायालयाचा न्याय निर्णय होता जो 2015 व्हॉल्यूम नंबर 16 सुप्रीम कोर्ट केसेस पान नंबर 787 यावर रिपोर्टेड झालेला होता. आणि या दोन्ही मध्ये जे आहे जे म्हटलेलं होतं ती बाब जी आहे ती माननीय मुंबई उच्च न्यायालयाने या केसमध्ये म्हटलेली आहे. तर काय म्हटलेलं होतं त्या दोन्ही केसमध्ये, या 2015च्या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय निर्णयामध्ये की एखादा दस्त आहे, आपल्या सर्वांना माहित आहे की स्थावर मिळकतीच्या संदर्भामध्ये जर एखादा आपण करारपत्र करत असतो, दस्त करत असेल, 100 रुपयापेक्षा जास्तीचं व्हॅल्युएशन आहे, तर तो दस्त हा रजिस्ट्रेशन ऍक्टच्या कलम 17 प्रमाणे कंपल्सरी रजिस्टर केला पाहिजे. आणि कंपल्सरी रजिस्टर केला तरच मालकी मिळते, तरच कायदेशीर त्या दस्ताला महत्व प्राप्त होते. आता समजा या केसमध्ये 2015च्या माननीय सर्वोच्च न्यायालयाचं असं म्हटलेलं आहे की स्टॅम्प ड्युटी आणि जो काही दंड असेल तो भरून जर तो इम्पाऊंड नाही केला आणि मनाई मागितली तर अशा प्रकारे मनाई देता येणार नाही. परंतु आपण न्यायालयामध्ये स्टॅम्प इम्पाऊंड केला आणि मनाईचा अर्ज दाखल केला तर या दस्ताला कोणतीही बाधा नाही, तो दस्त कायदेशीर होतो. त्याच्या आधारे आपण
या केसमध्ये जी मागणी फेटाळलेली आहे ती सुद्धा मागणी करू शकतो, ती सुद्धा माननीय कोर्ट मंजूर करू शकतो. थोडक्यात एक दस्त आहे ज्याला काही मुद्रांक देणं कायद्यानं बंधनकारक आणि तो दिला नाही. तो दिला नसल्यामुळं त्या दस्ताला पुराव्यामध्ये या स्टेजला वाचता येणार नाही, जी प्राथमिक स्टेज असते. परंतु तो दस्त दाखल करीत असताना, दावा दाखल करीत असताना आपण त्या दस्त इम्पाऊंड केला. इम्पाऊंड म्हणजे काय हे आपण पुढे सांगणार आहोत. त्याला मुद्रांक दिला योग्य तो, तर निश्चितपणे त्या दस्ताला सुद्धा कायदेशीरता प्राप्त होते. आणि याच्यामध्ये नवीन असं काहीच नाही. ते तर कलम 17 मध्ये ऑलरेडी आहे की 100 रुपयापेक्षा जास्तीचं मूल्य असलं स्थावर मिळकतीचं तर त्याचं कंपल्सरी रजिस्ट्रेशन करावं. परंतु नोटरी इसारा पावती जी आहे ती अनरजिस्टर्ड डॉक्युमेंट आहे. तो दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये नोंदलेला डॉक्युमेंट नाही. स्टॅम्पवर तुम्ही एखादा व्यवहार केलेला असेल, नोटरी पब्लिक यांच्याकडे एखादा व्यवहार नोंदवलेला असेल तर त्याला आपण स्टॅम्प ड्युटी दिलेली नसते. आणि जेव्हा आपण त्या दस्ताचा अंमल करण्यासाठी जातो, त्या दस्ताबद्दल वाद निर्माण होतात, त्यावेळी अट एवढीच आहे की तो त्या दस्ताला योग्य तो मुद्रांक शुल्क आणि जे काही शासनाचे दंड लावतील ते आपण दिलं पाहिजे. ते दिलं की तो दस्त कायदेशीर झाला. एवढी छोटी गोष्ट गावडे साहेब यामध्ये आहे. परंतु या दोन जे आहे न्याय निर्णय त्याच्यामध्ये असं धरलंय की स्टॅम्प ड्युटी आणि दंड भरून जर का दस्त इम्पाऊंड करून मागितला तर मनाई देता येईल. म्हणजे दस्त अवैध होऊ शकत नाही. तुम्ही त्या दस्ताला स्टॅम्प ड्युटी देऊन तो दस्त कायदेशीर करू शकता. फक्त स्टॅम्प ड्युटी नसल्यामुळे पुराव्यात वाचता येणार नाही. स्टॅम्प ड्युटी दिली की पुराव्यात वाचता येईल. हा एवढासा फक्त फरक आहे. आणि आपण दिलेलीच नसते. वाद झाल्यानंतर आपल्या पुढे पर्याय नसतो. आपल्याला माननीय न्यायालयामध्ये जाऊन स्टॅम्प ड्युटी तर द्यावीच लागणार आहे. त्या दस्तावर जी काही शासकीय मुद्रांक आहे ते द्यावंच लागणार आहे. तो लॉच आहे, तो कायदाच आहे. आपण जेव्हा एखाद्या मिळकतीची मालकी मागायला जातो, एखाद्या मिळकतीचा माझा कब्जा कायदेशीर आहे असं मागायला जातो, तर तो अनरजिस्टर्ड दस्तावरून न्यायालयामध्ये या प्राथमिक स्टेजला मागता येणार. तुम्हाला इम्पाऊंड जो आहे तो करावा लागेल, त्याला स्टॅम्प ड्युटी द्यावी लागेल शासनाची. मग तुम्ही तो दस्त जो आहे तो पुराव्यामध्ये वाचू शकता. मग त्याला कायदेशीरता प्राप्त होते असं या न्याय निर्णयामध्ये आहे. आणि इसारा पावतीमध्ये कब्जा आहे, त्याला स्टॅम्प नाही, म्हणून या स्टेजला जे आहे ते मान्य करता येणार नाही. माननीय मुंबई उच्च न्यायालयानं काय म्हटलंय त्यांच्या न्याय निर्णयामध्ये की हा दस्त नोटराईज केलेला, या दस्ताला स्टॅम्प ड्युटी दिलेली नाही, हा दस्त रजिस्टर केलेला नाही. आणि ही जी स्टेज आहे या स्टेजला, या केस मधलं या स्टेजला हे खूप महत्वाचं आहे. या स्टेजला म्हणजे कोणती स्टेज आहे डाव्याची किंवा जी केस तिथे गेलेली आहे ती तुर्तातुर्त ताकीदीच्या अर्जाच्या विरुद्ध झालेलं रिट पिटिशन आहे, अंतरिम मनाई अर्जाच्या विरुद्ध. आणि या स्टेजला वाचता येणार नाही कुठपर्यंत, जोपर्यंत तुम्ही स्टॅम्प ड्युटी देत नाही, जोपर्यंत तुम्ही तुमचा स्टॅम्प नोटराईज दस्त जो आहे तो इम्पाऊंड करत नाही. आणि इम्पाऊंड केला की तो कागद पुराव्यामध्ये वाचता येईल. म्हणजे असं आहे का की सगळंच संपलं, पूर्ण दस्तच बेकायदेशीर ठरवला? काय बातमी आहे की अशा स्वरूपाच्या बातम्या आहेत की त्याला कोणता पर्यायच नाही. माननीय मुंबई उच्च न्यायालयाने न्याय निर्णय दिला आणि सगळे इसारा पावतीचे दस्त रद्द होऊन गेले. अशा स्वरूपाच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. तसं नाहीये मित्रांनो. कायदेशीरता, तांत्रिक बाजू आणि कायदा काय म्हणतो त्याबद्दल, आणि ज्याची पूर्तता जर आपला डॉक्युमेंट एखादा करत नसेल आणि कायद्याने जर ते पूर्तता करण्यासंदर्भात कायद्यामध्ये तरतूद असेल आणि ती पूर्तता आपण केली तर आपला दस्त सुद्धा पुराव्यामध्ये वाचता येईल, त्याला सुद्धा कायदेशीर महत्व प्राप्त होईल. आपण तो दस्त सिद्ध करू शकू, त्याच्या आधारे आपण मागणी मागू शकू, त्याच्या आधारे आपण खरेदी खत मागू शकू. आता आपण जर पाहिलं तर हा जो माननीय मुंबई उच्च न्यायालयाचा न्याय निर्णय आहे याच्यामध्ये माननीय मुंबई उच्च न्यायालयानं या एवढ्याच एका मुद्द्यावर हा न्याय निर्णय दिलेला. पूर्ण प्रथम कोर्टाची आदेश जो जिल्हा न्यायालयाने कन्फर्म केलेला होता तो रद्द केलेला नाही. दोन मागण्या होत्या, जसं की मी सुरुवातीला सांगितलं. वादीचं म्हणणं होतं की मला इसारा पावती करून दिली, मला ताबे पावती करून दिली, माझ्या कब्जाला प्रतिवादीने म्हणजे मालकाने हरकत करू नये. दुसरी मागणी होती की उतार्यावर त्यांचं नाव आहे, मला इसारा पावती करून दिली आहे, मी पैसे दिलेत, त्यांनी त्या मिळकतीची विक्री किंवा विल्हेवाट करू नये. या दोन मागण्यापैकी जो प्रथम कोर्टाचा आदेश आहे, जो जिल्हा न्यायालयाने कन्फर्म केलेला होता, तो आदेश मॉडिफाय केलेला आहे.
द ऑर्डर पास्ड बाय द फर्स्ट कोर्ट अँड द सेकंड कोर्ट वॉज नॉट एंटायरली सेट असाइड. तो अंतरिम मनाई अर्ज सुद्धा पूर्णतः नामंजूर केलेला नाहीये. जर नोटरी दस्ताला काहीच व्हॅल्यू नसलं असतं, जर अनरजिस्टर्ड दस्ताला काहीच व्हॅल्यू नसलेलं असलं असतं, तर पूर्ण आदेश रद्द केला असता. तुर्तातुर्त ताकिदीचं काय असे ना, आपण वादाकरता गृहीत धरू. या केसमध्ये माननीय मुंबई उच्च न्यायालयानं असं म्हटलं की हा दस्त अनरजिस्टर्ड आहे आणि जे सेक्शन आहे रजिस्ट्रेशन ऍक्टचं, तर त्या रजिस्ट्रेशन ऍक्टच्या सेक्शन 35 प्रमाणे जे आहे ते याला स्टॅम्प ड्युटी देणं गरजेचं होतं, जी दिलेली नाही. म्हणून आम्ही या स्टेजला हा दस्त वाचू शकत नाही. आम्ही या दस्ताला पुराव्यामध्ये ग्राह्य धरू शकत नाही या स्टेजला. तुर्तातुर्त ताकिदीची जी अपिलात गेलेली स्टेज आहे त्या स्टेजला. असं म्हणून जी वादीची मागणी होती की माझ्या मिळकत कब्जामध्ये आहे आणि माझ्या कब्जे वहिवाटीला हरकत अडथळा करू नये, ही मागणी माननीय मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली. कोणत्या मुद्द्यावर? या दस्ताला स्टॅम्प नाही, हा दस्त रजिस्टर नाही, त्यामुळे कब्जाला हरकत करू नये ही मागणी आम्ही मान्य करू शकत नाही. परंतु जी दुसरी मागणी होती, जी प्रथम कोर्टाने मंजूर केली होती वादीच्या बाजूने, जी द्वितीय कोर्टाने मंजूर केलेली होती की माझा आणि प्रतिवादीचा नोटरी करार झालाय, मी त्यांना पैसे दिले, त्यांनी मला मिळकत विक्री करण्याचं ठरवलंय आणि उतार्यावर त्यांचं नाव असल्याचा गैरफायदा घेऊन ते मिळकतीची विक्री करतील, तर त्यांना विक्री करायला प्रतिबंध करावा, त्यांनी विक्री करू नये असे आदेश करावे. तो निर्णय माननीय मुंबई उच्च न्यायालयाने सुद्धा कायम ठेवलेला आहे. म्हणजे नोटरी दस्त हा अवैध ठरवला, नोटरी दस्तावरून यापुढे काहीच होणार नाही, नोटरी दस्त बेकायदेशीर असतात, या गोष्टी ज्या आहेत त्या संपूर्ण अफवा आहेत. आणि कलम 35 रजिस्ट्रेशन ऍक्ट प्रमाणे जर आपण इम्पाऊंड केलं, आता इम्पाऊंड करायचं जसं मी मगाचपासून म्हणतो, तर जेव्हा आपण असे अनरजिस्टर्ड डॉक्युमेंट जे आहेत ते माननीय न्यायालयामध्ये दाखल करतो, तेव्हा आपण माननीय न्यायालयामध्ये अर्ज दाखल करू शकतो की मी हा स्टॅम्प पेपर या मिळकतीबाबत घेतलेला आहे, इसारा पावती करारपत्र असेल, किंवा मी नोटरी पब्लिक यांच्या समोर या व्यक्तीकडून जे प्रतिवादी आहेत त्यांच्याकडून हा मी करार करून घेतलेला आहे आणि या कराराची पूर्ती म्हणून मी खरेदी खत करणार होतो, मी त्यांना उरलेले पैसे द्यायला तयार होतो, त्याचा भाग म्हणून त्यांनी मला कब्जा दिलेला असेल तर कब्जा दिलेला आहे. मी तयार असताना, मी रेडी अँड विलिंग असताना ते मला खरेदी खत देत नाहीत आणि म्हणून मी या न्यायालयामध्ये या माझ्या करारावरून खरेदी खत होऊन मिळण्याचा दावा दाखल केलेला आहे. परंतु हा दस्त जो अनरजिस्टर्ड दस्त आहे, त्यामुळे मला या दस्तावर शासनाच्या नियमाप्रमाणे या मिळकतीच्या व्हॅल्युएशनवर जो काही मुद्रांक लागतो त्याच्यावर त्यांचं काही, मी हा दस्त रजिस्ट्रेशन केला नाही म्हणून जो काही दंड असेल तर तो मी भरायला तयार आहे. याच स्टॅम्पला मला इम्पाऊंड करायचं आहे, तर मला या दस्तावर मुद्रांक शुल्क भरण्यास परवानगी द्यावी, याच स्टॅम्पला इम्पाऊंड करण्यास परवानगी द्यावी आणि माझी स्टॅम्प त्यांनी भरून घ्यावी, जे मुद्रांक जिल्हाधिकारी आहेत त्यांनी, असा आदेश त्यांना करण्यात यावा, असा आपण अर्ज देऊ शकतो. आपल्या अर्जाप्रमाणे माननीय न्यायालय तो स्टॅम्प इम्पाऊंड करण्याबाबतचे आदेश करतात की हा अनरजिस्टर्ड दस्त आहे, कायद्याने याला किती मुद्रांक शुल्क लागते ते यांनी दिलेले नाही, त्यांनी तसा अर्ज दिलेला आहे की ते भरण्यास तयार आहेत, त्यामुळे आपण याला किती स्टॅम्प ड्युटी लागते पाहावं आणि आपण हा मुद्रांक शुल्क भरून या स्टॅम्पला इम्पाऊंड करून द्यावं, थोडक्यात व्हॅलिडेट करून द्यावं. आणि जेव्हा आपण हे मुद्रांक शासनाकडे भरतो, त्यांची जी काही पेनल्टी इन केस असेल ते आपण भरतो, तर तसं तिथं मुद्रांक भरलेला सही शिक्का मारून दिला जातो, आपण शासनाकडे आपल्याला चलन दिलं जातं, आपण तिथं पैसे भरतो, आपण तो मुद्रांक भरला म्हणून आपल्याला रिसीट दिली जाते आणि तो दस्त जो आहे तो दस्तावर पण तसा शिक्का मारला जातो की हा दस्त इम्पाऊंड झालाय. म्हणजे अनरजिस्टर एक दस्त होता जो कायद्यानं रजिस्टर करणं गरजेचं आहे, जो आपण केला नव्हता, स्टॅम्प दिला नव्हता, तो स्टॅम्प आपण देण्यास तयार आहे, तो आपण स्टॅम्प दिला, तर मग हा नोटरी असो किंवा एखादा अनरजिस्टर्ड डॉक्युमेंट जरी असो, इम्पाऊंड केल्यानंतर माननीय कोर्ट तो दस्त पुराव्यामध्ये वाचू शकतात. ज्यांनी दस्त लिहून घेतलेला आहे ते त्या दस्ताच्या आधारे पुरावा देऊ शकतात, तो दस्त सिद्ध करू शकतात की माझा यांचा असा व्यवहार झाला होता. फक्त या उच्च न्यायालयाच्या न्याय निर्णयामध्ये असं म्हटलंय की कब्जा जो आहे वादीला दिला असं वादीचं म्हणणं आहे, तर ते आम्ही या स्टेजला ग्राह्य धरू शकत नाही कारण दस्त अनरजिस्टर आहे.
ती मागणी फेटाळलेली आहे. नोटरी दस्त अवैध ठरवले ही जी गोष्ट आहे हे चुकीचं आहे. ह्या टेक्निकॅलिटी ज्या आहेत किंवा एक्झॅक्टली काय म्हटलेलं आहे माननीय मुंबई उच्च न्यायालयानं हे समजून आपण घेतलं पाहिजे. तर दस्त हा इल्लीगल तेव्हाच ठरवला जातो जेव्हा त्या दस्ताबद्दल काही फ्रॉड झाला असेल, तो दस्त एखाद्या कायद्याच्या कलमाप्रमाणे करणं बंधनकारक आहे आणि तो केलेला नसेल. उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या मायनर व्यक्तीकडून खरेदी खत लिहून घेतलं जो अज्ञान आहे 18 वर्षापासून, एखादा वेडा माणूस आहे त्याच्याकडून करून घेतलं, तर अशा प्रकारचे जे दस्त आहेत हे बेकायदेशीर ठरतात. एखादा दस्त आहे. आता गावडे साहेब, मी तुम्हाला या निमित्तानं आणखी एक गोष्ट सांग, हे अनरजिस्टर नोटरी करारपत्र झाला, स्टॅम्पवरचे अनरजिस्टर इशारा पावती करारपत्र झाले. बऱ्याच वेळा असं सुद्धा पाहण्यात आलंय की आपण आपली मिळकत खरेदी विक्री करण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये जातो. त्या ठिकाणी आपण संबंधित जे अधिकारी आहेत त्यांना या मिळकतीची स्टॅम्प ड्युटी किती आहे हे विचारतो. ते आपल्याला स्टॅम्प ड्युटी सांगतात, रजिस्ट्रेशन फी सांगतात, आपण तेवढं चलन भरतो, त्या मिळकतीबाबतचा खरेदी विक्रीचा दस्त होतो आणि त्यानंतर परत त्या मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याची नोटीस येते की कमी पडलेला स्टॅम्प भरण्याबाबत. मग त्याच्यात लिहिलेलं असतं की तुम्ही तुमच्या मिळकतीची तुम्ही दस्त केला त्यावेळी एवढी एवढी किंमत होती, त्याला तुम्ही एवढा एवढा मुद्रांक भरलेला आहे आणि आणखी तुम्ही त्या मिळकतीवर एवढा एवढा मुद्रांक भरणं आवश्यक आहे, तो तुम्ही भरा. म्हणजे तो पूर्णतः दस्त बेकायदेशीर झाला का? त्याला पूर्णतः बेकायदेशीर म्हणता येईल का? तर एखादी गोष्ट कायद्याने करणे अभिप्रेत आहे जी आपण केलेली नाही तर निश्चितपणे ते पुराव्यामध्ये वाचलं जाणार नाही. परंतु एखादी गोष्ट कायद्याला अभिप्रेत आहे आणि आपण ती केलेली नाही, परंतु कायद्यामध्ये तरतूद आहे की आपण ती करू शकतो. जसं की या केसमध्ये आपण स्टॅम्प देऊ शकतो, इम्पाऊंड करू शकतो त्या स्टॅम्पला, तर निश्चितपणे आपण स्टॅम्प ड्युटी दिल्यानंतर तो दस्तही पुराव्यामध्ये वाचला जाणार आहे आणि त्यानंतर त्या मूळ दाव्यामध्ये न्याय निर्णय सुद्धा होणार आहे. हा फक्त तुर्ताकितीच आहे आणि याच्या आधारे माननीय मुंबई उच्च न्यायालयानं नोटरीचे जे खरेदी विक्रीचे करारपत्र आहेत ते पूर्णच बेकायदेशीर ठरवले असं म्हणणं हे एक म्हणजे प्रीमॅच्युअर स्टेज होईल या केस मधली. जर त्या वादीने स्टॅम्प ड्युटी दिलीच नाही, त्या वादीने जर तो स्टॅम्प इम्पाऊंडच करून घेतला नाही तर डेफिनेटली दॅट डॉक्युमेंट विल नॉट बी रीड इन द एव्हिडन्स. परंतु जी लिबर्टी आहे त्यांना की स्टॅम्प इम्पाऊंड केला नाही म्हणून आम्ही पुराव्यात वाचणार नाही, इम्पाऊंड केला की पुराव्यात वाचला जाईल. आणि काहीच करारपत्राप्रमाणे जर का हे करारपत्रच बेकायदेशीर असले असते तर विक्री करू नये म्हणून का आदेश दिला? जो दिलेला होता तो कायम का केला? नोटरी दस्ताला जर का काही व्हॅल्यू नसेल तर माननीय मुंबई उच्च न्यायालयाने मालकाच्या विरुद्ध आदेश केलेला आहे की तुम्ही या मिळकतीची दाव्याचा अंतिम निकाल लागेपर्यंत विक्री करू नये. म्हणजे निश्चितच नोटरी दस्ताला व्हॅल्यू हे आहे गावडे साहेब. फक्त जे कायदेशीर बाबी आहेत त्याची पूर्तता राहिली असेल तर ते पूर्तता करून घ्या. जसं की नवीन शर्तीच्या जमिनी आहेत, नवीन शर्तीची जमीन जुनी शर्त करत असताना ज्या फॉर्मॅलिटी आहेत त्या आपण करून घेतो, जुनी शर्त झाली की त्याचं खरेदी खत करता येतं, अगदी त्या पद्धतीनं. तर मित्रांनो, आता जी व्हायरल बातमी आहे, जी व्हायरल बातमी वाचून आपण ज्या लोकांनी नोटरी केलेली आहे किंवा नोटरीवर इशारा पावती केलेली आहे, नोटरीवर कोणते करारपत्र केलेले आहेत, घाबरलेले आहेत, अशा लोकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. कारण मित्रांनो, आता जे आपण आपल्या कोर्ट कचेरी युट्यूब चॅनलचे ऍडमिन नाईक साहेब यांनी दिलेली जी माहिती आहे ते सविस्तर ऐकलेली आहे मित्रांनो. आणि अशाच प्रकारचे नवनवीन कायदेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला अद्याप जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आमच्या कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्राम व फेसबुक पेजला फॉलो करा. धन्यवाद सर, धन्यवाद राऊत साहेब.